आज आपण बनवणार आहात बघा वरणफळं बिना फोडणीचे, छान असं तूप वगैरे टाकून. दहा मिनिटात शिजणारे वरणफळासाठी लागणारे बघा, आपण घट्ट असं गव्हाचं पीठ मळून घेतलंय, घट्टसर मळून घ्यायचं. आणि इकडे पाणी पण उकळायला ठेवले फळं करण्यासाठी. आता ह्याच्या पिठाचे छोटे छोटे आपण चपातीच्या आकाराचे गोळे बनवून घेऊ. बघा असे गोळे करून घ्यायचे, चपाती लाटून घ्यायची पातळसर पीठ लावून पोळीपाटावर. अशा प्रकारे पातळ अशी चपाती लाटून घ्यायची. आता आपण याला कट करून घेऊ. असं कट करून घ्यायचं. आता हे पाणी पण आपलं उकळले, याच्यामध्ये आपण सोडून घेऊ. छान असं शिजवून घेऊ. आपल्या सगळ्या चपात्या लाटून फळं तयार करून टाकल्यात पाण्यामध्ये, मीठ घालून घेतलं याच्यामध्येच आपण. तर छान शिजू द्यायचं, त्याच्यावर पाणी ठेवायचं एका ताटामध्ये, म्हणजे चांगलं शिजत आहे. पाणी लागलं तर ह्याच्यावरचं टाकायचं. बघा चांगले शिजून निघालेत वरणफळ आपले फळं. 10 मिनिटात शिजतात लवकरच, पातळ पातळ चपाती लाटली की. आणि आता हे कुकरला डाळ पण आपली शिजून झाली. हळद लावून हाटून याच्यामध्ये टाकून घ्यायची. बघा हळद टाकून चांगली डाळ हाटून घेतली. तर याच्यामध्ये आपण घालून घेऊ. आणि 2 ते 3 मिनिटं उकळून घेऊ आपण. आधी शिजले तर पण वरण टाकल्यास थोडंसं उकळून घ्यायचं. बघा अशा प्रकारे आपले तयार झाले तर वरणफळ. चला तर आपण आता घेऊ एका ताटामध्ये. छान असं तूप टाकायचं. तयार आहेत आपले वरणफळ.